व्यक्तीचं प्रसंगावधान एखाद्याचा जीव वाचू शकतो हे सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील। अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत लोक गोंधळतात, काय करावं त्यांना कळत नाही। पण काही लोक असे असतात जे अशा परिस्थितीत आपल्या समजूतदारपणाचं दर्शन घडवून आणतात। अशीच एक घटना दिल्लीच्या IGI विमानतळावर घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय। IGI विमानतळाच्या टर्मिनल 2च्या फूड कोर्ट जवळ एका वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का येतो आणि ते जमिनीवर कोसळतात। हे घडताना पाहताच विमानतळावर उपस्थित एक महिला डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून येते आणि त्यांना तत्काळ CPR द्यायला सुरुवात करते। सुमारे 5 मिनिटं CPR दिल्यानंतर वृद्ध व्यक्ती पुन्हा शुद्धीवर येतो। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @घरकेकलेश या अकाउंटवरून शेअर करण्यात आला। व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती जमिनीवर पडलेला दिसत आहे। त्याच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली आहे आणि एक महिला डॉक्टर त्यांना CPR देताना दिसत आहे। काही वेळातच ती वृद्ध व्यक्ती पुन्हा श्वास घ्यायला लागते। व्हिडिओमध्ये लोक त्या महिला डॉक्टरचं कौतुक करताना दिसत आहेत। तसेच डॉक्टर हे कुठेही असू देत, ते आपल्या कर्तव्याला विसरत नाही असंही म्हटलं जातं। या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करताना लिहिलं की या महिलेला सलाम, सर्व डॉक्टरांना सलाम। तर आणखी एका व्यक्तीने कमेंट केली की आज या दिवसानंतर ही महिला किती निश्चित होऊन झोपी गेली असेल। CPR काय आहे आणि तो कसा देतात याबाबत माहिती नसल्याने अनेकदा लोक आपल्या प्रियजनांना वाचवू शकत नाहीत। त्यामुळे अनेकांना वेळीच CPR न मिळाल्याने जीव गमावा लागतो। हार्ट अटॅक आल्यानंतर CPR हा प्राथमिक उपचार असतो आणि हे योग्य पद्धतीनेच व्हायला हवं, कारण यात हार्ट अटॅक असलेल्या व्यक्तीच्या छातीवर जोर देऊन दबाव टाकला जातो, त्यामुळे त्याची माहिती असणे गरजेचं आहे। हार्ट अटॅक येताच हृदय काम करणं बंद होतं, तेव्हा CPR दिल्याने हृदयाला रक्तपंप करायला मदत मिळते आणि शरीराच्या इतर अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचतं आणि त्याचा जीव वाचतो।